शरीराची होय माती, शरीराची होय माती, कुणी न येती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे स्मशानवटी, गोत घरे टाकोनी सारी, शेवटी गावाच्या बाहेरी, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे स्मशानवटी, स्वजन आणि गणगोत, उपाय नाही हो चालत, ऐसे स्वप्नवत असार, ऐसे स्वप्नवत असार, नरहरी जोडी तसे कर, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे स्मशानवटी, विठ्ठल शरीराची होय माती, शरीराची होय माती, कुणी न येती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे स्मशानवटी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत भूषण भगवान परमात्म्याची एकनिष्ठपणे सेवा करणारे, एकनिष्ठपणे अविरतपणे भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये अविरतपणे असणारे सेना महाराज यांचा 5 चरणाचा तुमचा आमचा देहाच्या संदर्भाने विचार करणारा अभंग सेवे करता निवडला. विठ्ठल विठ्ठल नरहरी महाराज या अभंगाद्वारे देहाच्या संदर्भाने चिंतन करताना सांगतात, ज्याच्यावरती तुमचा आमचा अहंकार आहे, ज्याला मी माझं म्हणून मिरवतोय, गोड वर्णन आहे, त्या शरीराची एक दिवस माती होणार, ते शरीर एक दिवस जाणार. पण हे चिंतन सांगताना गोड वर्णन केलं, ज्या वेळेला या शरीराची माती होईल, या देहातून तो जीवात्मा निघून जाईल, त्या दिवशी जे आपल्याला माझं 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 म्हणतात, त्यावेळेला माझं माझं म्हणणारे आपल्यासोबत कुणी नसणार आहे, याचं चिंतन केलं महाराजांनी. कधी शरीराची होय माती, पण त्या दिवशी कुणी नाही ती सांगाती, त्यावेळेला सोबत सांगाती येणार कुणी नाही. मग ज्यांना म्हणतोय माझं, ज्यांना म्हणतोय खरं, उत्तर दिलं महाराजांनी, सारी अवघी कामे खोटी, हे सगळे खोटे म्हटले, अंती जाणे मसणवटी, हा महाराजांचा शब्द आहे. आपण थोडा लेटेस्ट वापरतो स्मशानवटी, पण महाराज म्हणतात अंती जाणे मसणवटी, हा जुना शब्द आहे. आणि त्या स्मशानभूमीपर्यंत जात असताना काय काय टाकून जायचंय यादी दिली. गोत घरी टाकोनी सारी, ज्या स्मशानभूमीला जायचंय ती कुठे आहे म्हणे, शेवटी गावाच्या बाहेरी, ज्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचायचंय ती शेवटी गावाच्या बाहेर आहे. मग का हो, त्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यापासून आम्हाला कोणी वाचवू शकत नाही का? नरहरी महाराज म्हणतात, नाही हो, स्वजन आणि गणगोत, आपले स्वजनांचे, आपल्या गणगोताचे तिथे उपाय नाही हो चालत, पर्याय चालत नाही, ऑप्शन नाही तिथे, स्वजन गणगोताचा काही पर्याय चालत नाही. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे स्मशानवटी. आणि म्हणून हे सगळं सार नाही म्हटले, हे सगळं सत्य नाही, हे सगळं असत्य, हे सगळं असार. सार इथे भगवान परमात्मा आहे, तर असार इथे संसार आहे. आणि म्हणून ऐसे स्वप्नवत असार, स्वप्नवत आहे, असार आहे.
आणि नरहरी महाराज शेवटी हात जोडून विनवणी करतात. नरहरी जोडी तसे कर सारी अवघी कामे खोटी अंती जाणे स्मशान वाटे विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वती नमस्तुते अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरिदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदैव सदास्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं मनोजमं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भदुःखहारी तुझविण शंभो मज कोण तारी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
शरीराची होय माती कुणी न येती संगाती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे स्मशानवटी. प्रस्तुत आपण सर्वजण उपस्थित आहोत. अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे. कैलासवासी भागीरथीबाई राधाजी पाटील भोकनळ. आज आई आपल्यामधून निघून गेल्या 1 वर्ष पूर्ण झालं. आईंच्या पश्चात त्यांचे परिवारामध्ये असणारे त्यांचे पती श्री राधाजी श्रीपत पाटील भोकनळ, त्यांचे दीर श्री पुंडलिक श्रीपत पाटील भोकनळ, त्यांच्या जाऊबाई सौभाग्यवती राजूबाई पुंडलिक पाटील भोकनळ, त्यांचे पुत्र श्री अशोक राधाजी पाटील भोकनळ, श्रीहरी राधाजी पाटील भोकनळ, श्री ज्ञानेश्वर कारभारी पाटील भोकनळ, श्री शिवाजी राधाजी पाटील भोकनळ, श्री दत्तात्रय पुंडलिक पाटील भोकनळ, श्री सोमनाथ पुंडलिक पाटील भोकनळ, श्री बाळू पुंडलिक पाटील भोकनळ, श्री किशोर पुंडलिक पाटील भोकनळ, श्री योगेश अशोक पाटील भोकनळ, त्यांच्या मुलगी गंगा भागीरथी अलका रघुनाथ कुदळ, गंगा भागीरथी मीराबाई कांताराम गोटेकर, सौभाग्यवती सुशीला अर्जुन कुदळ, सौभाग्यवती लंकाबाई निवृत्ती गुंड, सौभाग्यवती मंगला साहेबराव शिंदे, सौभाग्यवती सुमन साहेबराव देशमाने, सौभाग्यवती संगीता रमेश पेंढारी, सौभाग्यवती शोभा सोपान ठाकरे, श्री धनंजय श्रीहरी पाटील भोकनळ, त्यांचे नातू चिरंजीव केयूर शिवाजी पाटील भोकनळ, त्यांचे नातू आणि श्री योगेश अशोक पाटील भोकनळ असणारे आईंचे नातू. पुण्यवंत जीव वैकुंठासी गेला, नामाचा गजर करा आता. खऱ्या अर्थाने प्रातस्मरणीय श्री गुरु शेखर बाबा सांगतात, पुण्यात्मा देहातून जातो पण तुमच्या आमच्यातून कधीच जात नाही. मला वाटतं आई ही पुण्यात्मा आहे. देहातून जरी गेल्या असल्या तरी तुमच्या आमच्यातून सूक्ष्म रूपाने त्या कधीच जाऊ शकत नाही. आणि म्हणून देहरूपाने 1 वर्षापूर्वी निघून गेलेल्या आईच्या ऋणातून ऋणातीत होण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न या सर्व परिवाराचा आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाट्याला आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव हे माझं परम भाग्य. विठ्ठल विठ्ठल काय गोड वाक्य लिहिलं आमच्या मामांनी. पुण्यवंत जीव वैकुंठासी गेला, नामाचा गजर करा आता. मला वाटतं या वाक्यातून लक्षात येतं एखादी ज्ञानी व्यक्ती लिहिते पुण्यवंत जीव वैकुंठासी गेला, नामाचा गजर करा आता. आणि अज्ञानी जीव एकच म्हणतो ही व्यक्ती आमच्यातून निघून गेली. पण ज्ञानाचं म्हणणं आहे की तो वैकुंठासी गेला आणि वैकुंठासी गेला म्हणून नामाचा गजर करा. मग तुम्ही म्हणाल नामाचा गजर का करा? ज्ञानोबराने उत्तर दिलं, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ.
गजर करा आता. किती गोड वाक्य लिहिलं मामांनी. नामाचा गजर करा आता. आता करा. का करा? कारण पुण्यवंत जीव वैकुंठासी गेला. वैकुंठासी गेला. नामाचा गजर का करा? ज्ञानोबरायने उत्तर दिलं, का करा नामाचा गजर? ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणून मला असं वाटतं, तुमच्या आमच्या घरातील एखादी व्यक्ती गेली तर आपण काहीतरी सोडतो. काहीतरी सोडतो. कुणीतरी चहा सोडतं, आहे की नाही मामा? कुणीतरी नाश्ता सोडतं, कुणी जेवण सोडतं. जेवण नाही का? नाही, जेवण नाही. काहीतरी सोडतो आपण. पण मला असं वाटतं, ज्ञानोबरायांचं जर चिंतन केलं तर ज्ञानोबरायांच्या चिंतनाच्या नंतर एक गोष्ट लक्षात घेते. जर गेलेल्या जीवात्म्याला वैकुंठ लोक देवाच्या स्मरणाने प्राप्त होत असेल तर मला वाटतं गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने इतर काहीतरी सोडण्यापेक्षा रोज हरिपाठ म्हटल्याशिवाय जेवण करणार नाही हा जर नियम केला तर पुण्यवंत जीव वैकुंठाशी गेला. रोज देवाला एक तुळशीचं पान वाहेल आणि मगच चहा घेईल असा जर नियम केला तर मला वाटतं पुण्यवंत जीव वैकुंठासी गेला. एक माळ रामकृष्ण हरीची जपेल आणि ते पुण्य गेलेल्या जीवात्म्यासाठी अर्पण करेल, पुण्यवंत जीव वैकुंठासी गेला. दुसरं काहीतरी सोडण्यापेक्षा. आमची आजी वारली तेव्हा माझ्या चुलत भावाने फणस सोडलं होतं. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. नाही कळालं त्याने घरी जाऊन विचार करा, ती येडी काय सांगून गेली. फणस सोडलं होतं. 1 वर्षभर फणस खाणार नाही. भाऊ मला सांगा, फणस वर्षभर दिसत तरी का आपल्याला? काही सोडण्यापेक्षा खरंच वाटत असेल गेलेल्या जीवात्म्याला पुण्य प्राप्त व्हावं तर उत्तर आहे महाराजांचं. हरी हरी स्मरता, 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 हरी हरी हरि 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 स्मरता, हरि हरि स्मरता, हरि हरि स्मरता, हरि हरि स्मरता. पूर्वज गेले वैकुंठा, पूर्वज गेले वैकुंठा, हरी हरी स्मरता, हरी हरी स्मरता, हरी हरी स्मरता, हरी हरी स्मरता. हरी हरी स्मरता, पूर्वज गेले वैकुंठा. हरीच्या स्मरणाने वैकुंठाला जाता येतं. गेलेल्या जीवात्म्याला आपण स्मरण केलं की पुण्य प्राप्त होतं. बरं एवढंच नाही, तुम्हाला अजून सोपं सांगते. भरपूर ठरवतो आपण देवाचं नामस्मरण करायचं, पण येत नाही. येतं का? येत नाही. गोस्वामी तुलसीदासांनी केलेलं वर्णन. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतराम कही आवत नाही. राम सिया राम, सिया राम.
जन्मजन्म गेले देवाचं नाव येत नाही. हो. अहंकारात आहे आपण. हे माझं ते माझं. कीर्तन संपल्यावर आम्हाला चहा प्यायला बळच न्या तो भाऊ. चला ना चहा घ्यायला माई 2 मिनिटासाठी या. आपण म्हणावं नाही नाही दादा चहा घेत नाही, दूध तरी घ्या. अहो नाही दूध पण घेत, नाश्ता करा. बरजबरीनं केलं की मग तिथं सांगतात हा 40 लाखाचा बंगला या पठ्ठ्याने बांधला, हा 50 लाखाचा बंगला या पठ्ठ्याने बांधला. इमानदारीनं सांगा 50 लाखाच्या बंगल्यामध्ये किती दिवस आहे आपण? सांगू? जोपर्यंत या बंगल्यात तो शाबूत आहे तोपर्यंत. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल काही तुका म्हणे तई मान्या. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल काही तुका म्हणे तई मान्या. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल काही तुका म्हणे तई मान्या. मग तेथे उत्तम बाबांनी दिलेलं प्रमाण. जोरदार टाळ्या होऊ द्या. हो तेथे नचले कुणाचे काही सत्ता संपत्ती राहिले ठाईचे ठाई, काय राहत नाही. या 50 लाखाच्या बंगल्यात माणूस सांगतो 50 लाखाचा बंगला ह्या पट्ट्याने बांधला, पण इमानदारीने सांगा 50 लाखाच्या बंगल्यात तोपर्यंतच आहे काका जोपर्यंत या बंगल्यात तो शाबूत आहे. याच्यातला तो जाऊ द्या, त्याच्यातून बाहेर काढायला वेळ लागत नाही. अजून एक सांगा त्याच्यातून बाहेर काढा म्हणणारे कोण असतात? आपलेच. बाहेर काढणारे कोणत्या अहंकारात आपण जर गेलो ना, लोक असं नाही म्हणत आमके आमके पाटील कुठपर्यंत आले, लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आलं, नाव सुद्धा राहत नाही. नाव सुद्धा राहत नाही तरी माणसं अहंकाराने सांगता आमके आमके पाटील. लक्षात घ्या त्या बंगल्यात तोपर्यंत आहे जोपर्यंत या बंगल्यात शाबूत आहे. याच्यातला तो जाऊ द्या, त्याच्यातून बाहेर काढायला वेळ लागत नाही. बाहेर काढा म्हणणारे आपलेच, बाहेर काढणारे आपलेच, सुतळीने बांधणारे आपलेच, उचलणारे आपलेच, स्मशानात नेणारे आपलेच, तिथे पेटवणारे आपलेच. मग ती स्मशानभूमी आपल्यासोबत बोलते. हो काय म्हणते माहितीये ती? अरे मंजिल तेरी यहाँ थी पर जिंदगी गुजार दी तूने यहाँ आते. बोलते ती स्मशानभूमी आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलणार आहे. माझ्या सोबत तुमच्या सोबत, तुमच्या सोबत बोलली का मला सांगा माझ्या सोबत बोलली की मी तुम्हाला सांगते. ती स्मशानभूमी बोलते सविताताई, ती सांगते अरे मंजिल तेरी यहाँ थी पर जिंदगी गुजार दी तूने यहाँ आते. क्या कमाया अपनों के लिए तेरे अपने ही जला के गए तुझे यहाँ से जाते जाते. सांगते ती आपल्याला ज्यांच्यासाठी कमवलंस दादा तेच तुला इथे सोडून निघून गेले. टाकून पळती रांदापोरे अंती होती कोणी नाही ते सांगाल.
प्रमाणांची काय महाराज. ऋषीदादांनी अगदी गोड प्रमाण दिलं. कुणी न येते सांगाते शरीराची होय माती जाते हो. टाकून पळती रांडापोरे अंती होती पाठमोरे. सोडून जातात, टाकून जातात, माघारी फिरून जातात, तरी तुम्ही आम्ही अहंकारात आहे. भरपूर वेळेला सांगितलं महाराजांनी सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. आपण सावध नाही झालो. काही जण म्हटले महाराज आम्हाला काही वेळ आहे का. एक जण महाराजांना भेटला म्हणे महाराज तुम्ही म्हणतात नामस्मरण करा. हो वेळ नाही आम्हाला, आमच्या मागे किती काम आहे. हे झालं की ते झालं की ते झालं की ते एवढे काम आहे आम्हाला वेळ नाही. महाराज म्हटले एक काम कर ना. काय करतो तो म्हणे दुकान आहे. कशाचं. किराण्याचं. वेळ नाही नाही नामस्मरणाला म्हणे नाही. कधी करू. एक काम करत जाय सकाळी 1 तास लवकर उठत जाय. लवकर उठला 1 तास देवाचं स्मरण करत जाय आणि मग आपला दुकानात जात जाय. हा म्हणे महाराज किराणा दुकान असल्यामुळे लवकर उठलं की उठल्यापासून गिराईक चालू होतं. पहाटे 5 वाजेपासून. बटर द्या, पाव द्या, चहा पावडर द्या, साखर द्या. वेळ नाही भेटत. एक काम करत जा. गल्ल्यावर बसला की मग म्हणत जा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तो म्हणे महाराज गल्ल्यावर बसल्यावर पैसे समोर असल्यावर देव आठवेल का. नाही आठवत. म्हणे मग एक काम करत जाय संध्याकाळी झोपायला लागला की मग नामस्मरण करत जाय गड्या. हा म्हणे महाराज दिवसभर एवढा थकतो, कधी 2 घास खातो कधी पडतो असं होतं. वेळ नाही भेटत. कधी करू. वेळ नाही म्हणे नाही. दुकान कशाचं म्हणे किराण्याचं. मग एक काम करायचं दिवसभर वेळ नाही, पहाटे वेळ नाही, रात्री वेळ नाही. सोपं आहे. तुझ्या दुकानात काय काय सगळंच आहे. काय काय खसखशीपासून तर मिठापर्यंत सगळंच आहे म्हणे. सगळंच. बरं तुझ्या दुकानात जायफळ आहे का रे म्हणे आहे. मायफळ म्हणे आहे. म्हणे जिरे ते पण आहे. म्हणे मिरे ते पण आहे. हिंग ते पण आहे. अरे मग तुला काय कुठं जायची गरज नाही. तुझा परमार्थ इथंच आहे. म्हणे कसा. तुझ्या दुकानात काय फळ आहे म्हणे हो मायफळ आहे. आहे. जायफळ आहे. सोपं आहे. तुझ्या दुकानातलं काय फळ म्हणजे ही काया हे काय फळ. तुझ्या दुकानातलं काय फळ म्हणजे ही काया हे काय फळ. आणि हे काय फळ हे मायफळ आहे. उत्तम बाबा हे काय मायफळ. मायफळ म्हणजे माईक आहे. आणि हे मायफळ असल्यामुळे एक दिवस जायफळ. कळलं का. हे काय फळ मायफळ आहे आणि मायफळ असल्यामुळे एक दिवस जायफळ. मग हे जर जाणार आहे तर मिरे 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 काका हे ज्या दिवशी जिरे हा मिरे 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 जिरे झालं. एकदा मिरे जिरलं की मग उरला उरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग नरहरी महाराजांनी याचं चिंतन केलं. अरे हे एक दिवस जाणार आहे. हे नाशवान आहे. शरीर जायाचे ठेवणे हे जाणार आहे ना. मग जाणार असल्यामुळे महाराज नरहरी महाराज म्हणतात हे जर जाणार आहे एक दिवस या शरीराची माती होणार आहे. मिरे मिरे करू नका. एक दिवस हे मिरे मिरे सगळं संपणार आहे आणि मातीतला देह एक दिवस मातीतच मिसळणार आहे. हे सांगण्यासाठी महाराजांनी प्रथम चरणामध्ये गोड वर्णन केलं. शरीराची होया माती शरीराची होया माती शरीराची होया माती शरीराची होया माती शरीराची होया माती
शरीराची होय माती, कुणी न येती सांगाती. शरीराची माती होणार, सांगाती कुणी येणार नाही. तुम्ही म्हणाल का हो, आम्ही चांगल्या डॉक्टरांच्या सहवासात राहिलो, चांगल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली, सल्ला घेतला, तर आम्हाला शरीराची माती होण्यापासून थांबवता येईल का? आम्हाला आमचं मरण टाळता येईल का? एक गोष्ट लक्षात घ्या, लिहून ठेवा एक वाक्य, किती मोठ्या डॉक्टरांच्या सहवासात राहा, ज्या दिवशी आपलं मरण निश्चित आहे त्या दिवशी जगातला कोणताच डॉक्टर तुम्हाला वाचवू शकत नाही. आणि ज्या दिवशी आपलं मरण निश्चित नाही त्या दिवशी जगातला कोणताही डॉक्टर तुम्हाला मारू शकत नाही. हो, जगात कुणी तुम्हाला मारू शकत नाही तुमचं मरण निश्चित नसेल, आणि जगात कुणी तुम्हाला तारू शकत नाही ज्या दिवशी तुमचं मरण निश्चित असेल. तुटला आयुष्याचा दोरा, दोरा तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. हरी रावाऊ गा पसारा, एरवाऊ गा पसारा, पसारा टाकून पळती राधा पार, पार टाकून पळती राधा पार. पसारा एरवाऊ गा पसारा, पसारा टाकून पळती राधा पार, टाकून पळती राधा हो, त्या दिवशी कुणी वाचवू शकत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, कोणतीच शक्ती नाही वाचवू शकत. तुम्हाला माहितीये का, कधी जर वेळ मिळाला तर एक जण मला म्हणे, काहुमाई आम्ही आता आपलं विज्ञान किती पुढे गेलं, सायन्सचा किती मोठा भाग आहे म्हणे, किती मोठा वाटा आहे आपल्याला पुढे नेण्यासाठी. एवढं सायन्स जर पुढे गेलं तुम्ही म्हणतात आम्हाला कुणी वाचवू शकत नाही, असं जर वाटत असेल तर एकदा कधी वेळ मिळाला तर गुगलला मायकल जॅक्सन नाव सर्च करा. कधी जर वेळ मिळालाच, निवांत बसलेले असाल इतर काही पाहण्यापेक्षा, मायकल जॅक्सन हे नाव सर्च करा. काका, मायकल हे जॅक्सन हे नाव जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, मायकल जॅक्सन असा होता, तो जसा चालायचा ना तशी फॅशन बनायची. हो, तो जसं राहायचा तशी फॅशन बनायची. मायकल जॅक्सन जसं बोलायचा तशी फॅशन बनायची. कमी वयामध्ये प्रसिद्ध झालेला होता मायकल जॅक्सन. हो, सत्ता होती, श्रीमंती होती, धन, वैभव, प्रसिद्धी सगळं होतं त्याच्याकडे, मायकल जॅक्सनकडे. आणि त्या मायकल जॅक्सनच्या एक दिवस विचार मनात आला, म्हणले एवढं सगळं आहे आपल्याकडे, पैसा आहे, तारुण्य आहे, एवढी प्रसिद्धी आहे, आणि हे सगळं असताना आपण जर मेलोच तर काय करायचं? विचार कोणाचा? मायकल जॅक्सनचा. विचार मनात आला, आपण मेलोच तर काय करायचं? मग मरण कशाने येतं शोध घ्यायला सुरुवात केली काका त्याने. जसा शोध घ्यायला सुरुवात केली, मरण, रिझन, काय कारण आहे मरणाचे कारण शोधायला सुरुवात केली. त्याच्या लक्षात आलं, आमक्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला, अटॅक आला, म्हणून तो व्यक्ती गेला. त्याने जगातले 1 नंबरचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर जवळ आणून उभे केले. डॉक्टर, माझं हृदय सकाळी चेक करा, दुपारी चेक करा, संध्याकाळी चेक करा, अटॅक येऊन मी मरता कामा नये. BHMS नाही बरं, जगातले 1 नंबरचे हृदयरोग तज्ञ. रोज सकाळी त्याला चेक करायचे, दुपारी चेक करायचे, संध्याकाळी चेक करायचे. हो, त्याला दुसरी बातमी कळाली, म्हणे काय, एकाच्या मेंदूची शिर फुटली, म्हणून तो गेला. त्यानं मेंदूचे तज्ञ डॉक्टर आणले. माझा मेंदू सकाळी चेक करा, दुपारी चेक करा, संध्याकाळी चेक करा, मेंदूची शिर फुटून मी मरता कामा नये. हो, तिसरी बातमी कळाली, म्हणजे काय, अमक्या व्यक्तीची किडनी खराब झाली, म्हणून ती व्यक्ती गेली. त्यानं किडनी तज्ञ डॉक्टर बोलवले. माझी किडनी सकाळी चेक करा, दुपारी चेक करा, संध्याकाळी चेक करा, किडनी खराब होऊन मी मरता कामा नये. एवढंच नाही, एक बातमी कळाली, अमक्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, म्हणून ती व्यक्ती गेली. यानं अशी गाडी घेतली, असाही ऍक्सिडेंट हो, मधल्या माणसाला खर्चटा सुद्धा वाढणार नाही, अशी गाडी घेतली. बरं, एका डॉक्टरने सांगितलं, म्हणे शरीराला ऑक्सिजन भरपूर मिळालं की तो मरत नाही म्हणे, लवकर आयुष्य वाढतं. त्यानं घरी ऑक्सिजनची पेटीच तयार केली. पेटी मास्तर, गायनाची नाही, ऑक्सिजनची पेटीच तयार केली. गडी कुठून आला की ऑक्सिजनच्या पेटीत झोपायचा. कशासाठी? बोला, मरण टळलं पाहिजे म्हणून ऑक्सिजनच्या पेटीत झोपायचा. असा तो मायकल जॅक्सन, जगातले 1 नंबर तज्ञ डॉक्टर. एकूण 8 डॉक्टर मायकल जॅक्सनच्या सोबत होते. सकाळी चेक करायचे, दुपारी चेक करायचे, संध्याकाळी चेक करायचे. मायकलला रोज चेक व्हायचं आणि मग तो बाहेर पडायचा. मायकल एकच सांगायचा, 150 वर्षापर्यंत मला जगायचंय. तो मायकल जॅक्सन वयाच्या 51व्या वर्षी स्टेजवर गेला, परफॉर्म सुरू होणार तेवढ्या धाडदिशी खाली पडला. 8 डॉक्टर मायकल जॅक्सनच्या जवळ होते. एकाही डॉक्टरला कळालं नाही याला झालं काय आणि मायकलच्या देहातून गेलं काय.
अरे 8 डॉक्टर तुमच्या जवळ आहे, जगातले 1 नंबरचे तज्ञ. 8 डॉक्टरांना कळत नाही याला नेमकं झालं काय. महाराज म्हणतात वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. अरे डॉक्टर जीवाला वाचवू शकत असते तर तुम्ही आम्ही देवाच्या नाही डॉक्टरांना नारळ फोडायला गेलो असतो आणि पाया पडायला गेलो असतो, डॉक्टर आमचं पेशंट वाचवा. पण नाही ना, ही सत्ता डॉक्टरच्या हातात नाही. ही सत्ता चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हरिवीर, कोण बोलवीते. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हरिवीर, कोण बोलवीते. शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हरिवीर, कोण बोलवीते हरिवीर. चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हो, ही ते सत्ता कुणाची नाही. चाले हे शरीर कुणाची कुणाची नाही, देवाची सत्ता आहे. आणि ज्या दिवशी एकदा या देहातून जीवात्मा निघून गेला की तिथं कुणाचंच चालत नाही. तेथे न चले कुणाचे काही सत्ता संपत्ती, राहिली ठाई सगळं जागेवर राहणार आहे म्हणे, कुणाचं काही चालणार नाही. आणि म्हणून नरहरी महाराज म्हणतात एक दिवस या शरीराची माती होणार आहे. शरीराची होय माती कुणी न येती सांगाती. बरं तुम्ही आम्ही जातो का हो. आमचं गणगोत गेलं, आजा गेला पंजा गेला बाप मसणं गेला नाही का. आजाही गेलाय पंजाही गेलाय बापही गेलाय. पाहता पाहता यादी थांबलेली नाही. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे सगळ्यांचे पाठांतरातले प्रमाणे ते मला देण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. हा तेच सांगण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, ते म्हणावं वाटत नाही. काहीतरी नाविन्यता पूर्ण जर तुम्ही आणत असाल तर त्याला अर्थ आहे, नाहीतर तेच किती दिवस चालायचंय. म्हणून लक्षात घ्या, एक दिवस जायचं हे खरं आहे, एक दिवस जाणार आहे हे खरं आहे नाही का. एक दिवस जावंच लागणार आहे हे सगळ्यांचं खरं आहे, हो की नाही. वशीला चालेल का या मागे 1 लाख रुपये पाव दे माझ्या नातीचं लग्न. पेटी मास्तर जमाल का. वशीला सगळीकडे चालतो, पण मला इमानदारीनं जाऊ द्या. एक तुम्ही आता माझ्या आई वडिलांसारखे मी तुमचं लेकरू आहे ना. हो तर म्हणा, मी का साडी नेणार आहे हो सुद्धा म्हणायला तयार नाही. हा मला इमानदारीनं सांगा, कुणाला वाटतं आपल्या घरी देवाने यावं, वाटतं ना. हो तुम्हाला मावशांनो वाटतं ना आपल्या घरी देवाने यावं. मग इमानदारीनं सांगा, कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी. काय माणसं आहे तुम्ही. म्हणजे देवानं आपल्या घरी यावं वाटतं, आपण देवाच्या घरी जावं असं वाटत नाही, पण जावं लागतं. हो जावं लागतं, हे शाश्वत सत्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आम्ही जातो याच्यात नव्हे नाही. मी तुम्हाला गोड उदाहरण सांगणार आहे, मला फार आवडतं म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय फार महान विभूती. या जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी होती, तिचं नाव होतं जिजाबाई. तिचं नाव होतं जिजाबाई. आणि ही जिजाबाई ज्यांची मुलगी होती ते पुण्याचे श्रीमंत सेठ होते, त्यांचं नाव होतं आबाजी गुळवे. त्या आबाजी गुळव्यांची ही मुलगी होती, तिचं नाव जिजाबाई. आणि पूर्वीचा काळ होता आई, पूर्वीच्या काळी आत्तासारख्या सुविधा नव्हत्या. हो पूर्वीच्या काळी बाईला माहेरावरून सासरला जायचं असेल काका तर बैलगाडी असायची, आणि सासरवरून माहेराला यायचं असेल तर बैलगाडी असायची. प्रवास बैलगाडीचा होता. आणि बाबा ती बाई जशी बसायची ना तशी पाहणारे ओळखून घ्यायचे, रामभाऊ बाई माहेरावरून सासरला चालली बरं का. कसं ओळखलं सका पाटील तुम्ही. अहो काय झालं, ती बघा गाडीत बसली आहे पण तिचं लक्ष अजून सुद्धा माहेराकडे आहे. म्हणजे कन्या सासुर्यासी जाये, कन्या सासुर्यासी जाये. मागे पर
जर मागे वळून पाहत असेल तर पाहणारे म्हणायचे बाई माहेरावरून सासरला चालली, आणि पुढं पाहत असेल तर सासरवरून माहेराला चालली. अजून माझ्या बापाचं घर किती दूर आहे. बसण्याच्या पद्धतीवरून जुने माणसं ओळखून घ्यायचे. आता सध्या बाई कुठून कुठे चालली ह्याचा अंदाजच लागत नाही. ती सासरवरून माहेराला चालली की माहेरावरून सासरला चालली, कुठलाही अंदाज लागत नाही. नो अंदाज झालेला आहे आमचा. आणि मग काय झालं, ती चालली माहेराला की मागे पाहायची, पुढे पाहायची, आणि चालली सासरला की मागे पाहायची. पूर्वीच्या काळी प्रवास बैलगाडीचा होता. मग काय झालं, मोबाईलची व्यवस्था नव्हती, सुखदुःखाच्या बातम्या कळत नव्हत्या. पण बाईला नेण्यासाठी बैलगाडी आली की बाई हुशार असायची. बैलगाडी जर सजवलेली असेल काका तर बाईच्या ध्यानात यायचं, आनंदाची गोष्ट आहे. आणि बैलगाडी जर उदास असेल तर बाई ओळखून घ्यायची काहीतरी माहेराला दुःखाची गोष्ट आहे, म्हणून गाडी सजवली नाही. सकाळी सकाळी तुळशी वृंदावनाच्या जवळ जिजाबाई गेल्या. एका हातामध्ये कुंकवाचं पाळं घेतलं, दुसऱ्या हातामध्ये तो पाण्याचा तांब्या घेतला. तुळशीला पाणी टाकलं, हळदी कुंकू लावलं आणि प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा मारून जिजाबाई मागच्या बाजूला वळाल्या तर काका अंगणामध्ये आबाजी गुळव्यांचे म्हणजे स्वतःच्या बापाचे श्याम काका नावाचे एक मुनीम होते. ते बैलगाडी घेऊन अंगणात उभे होते. आबाच्या घरी अखंड काम करणारे श्याम काका मान खाली घालून उभे होते. बैल सजवले नव्हते, गाडी सजवलेली नव्हती. जिजाबाईनं पाहिलं, कुंकवाचं पाळं खाली पडलं, पाण्याचा तांब्या खाली पडला. जिजाबाई पळत 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 श्याम काकाच्या जवळ गेल्या. श्याम काका, अहो श्याम काका, अशी उदास गाडी माझ्या अंगणात सकाळी सकाळी उभी केली. तुम्ही बैल सजवले नाही, तुम्ही गाडी सजवलेली नाही, तुम्ही उदास उभे आहात. काय झालं नेमकं, असे उदास का आलात? बाई साहेब, काही विचारू नका, एकदा आहे त्या अवस्थेत तुम्ही गाडीत बसा. श्याम काका, सांगा तरी, अशी गाडी उदास का आणली अंगणात, काय घडलंय? बाई साहेब सांगू शकत नाही, आहे त्या अवस्थेत गाडीत बसा. जिजाबाई होत्या त्या अवस्थेत गाडीत बसल्या. भांडाऱ्या डोंगरावरती भजन करणारे तुकोबाराय आले. तुकोबाराय गाडीत बसले. तुकोबारायांना कळून चुकलं होतं नेमकं काय झालंय. अरे, ज्यांच्या घरी काळ गुलाम आहे, ज्यांना रोज काळ सलाम करतो, त्या तुकोबारायांना कळायला काय अवघड होतं. कळालं होतं. गाडीत बसले. गाडी पुण्याच्या दिशेनं निघाली आणि वाऱ्याच्या वेगात गाडी चालू लागली. जिजाबाईच्या ध्यानात आलं, ज्या अर्थी गाडी पुण्याच्या दिशेनं चालली त्या अर्थी माझ्या बापाच्याच घरात काहीतरी घडलं. हळूहळू गाडी पुण्यापर्यंत पोहोचली आणि बापाच्या अंगणापर्यंत अफाट गर्दी माझ्या जिजाबाईने पाहिली. आणि जिजाबाईच्या ध्यानात आलं, ज्या अर्थी गर्दी इथून सुरू होते, माझ्या बापाच्या अंगणापर्यंत थांबते, त्या अर्थी माझ्या बापाच्याच घरात काहीतरी घडलं. तशी गाडीतून उडी टाकली. लोकांना बाजूला करत 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 जिजाबाई पळू लागल्या. पळता पळता बापाच्या अंगणापर्यंत पोहोचल्या आणि स्वतःच्या जन्मदात्या बापाचं प्रेत पडलेलं अंगणात जिजाबाईने पाहिलं. तसा जिजाबाईने टाहू फोडला, बाबा 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 म्हणून जिजाबाईने टाहू फोडला आणि प्रेताला कवटाळून जिजाबाई रडू लागल्या. आबा, बाबा, या आवलीला येऊ तरी द्यायचं. बाबा, या आवली सोबत दोन शब्द बोलायचे तरी. प्रेताला कवटाळून जिजाबाई रडू लागल्या. आजूबाजूच्या बाया आल्या. जिजाबाईला माघारी बाजूला केलं आणि आबाजींची अंतयात्रेची तयारी झाली. 4 खांदेकरी आबाजींना नेण्यासाठी तयार झाले. त्याच्यापैकी एक खांदेकरी होते जगद्गुरु तुकोबाराया. काय भाग्य असेल त्या बापाचं, जिजाबाई सारखी लेख, तुकोबारायांसारखे जावई, आणि तेही आज खांदेकरी. 4 खांदेकरी तयार झाले काका. आबाजींची अंत्ययात्रा निघाली. अफाट गर्दी होती आबाजींच्या अंत्ययात्रेला. का माहितीये का, जीवनात तुम्ही काय कमवलं हे पाहायचं असेल तर एखाद्याची इस्टेट पाहू नका. जीवनात त्याने काय कमवलं हे पाहायचं असेल, त्याची शेतीवाडी पाहू नका. तर जीवनात याने काय कमवलं हे पाहायचं असेल तर त्याची अंत्ययात्रा पहा आणि त्याची अंत्ययात्रेची गर्दी पहा. अफाट गर्दी होती अंत्ययात्रेला, कारण आबाजींचं वागणं तसं होतं. आबाजी जर मंदिरात दर्शनाला गेले आणि माघारी फिरून जर यायला लागले तर विचारायचे, नाना जेवले का? नाही आबाजी. नाव लिहून घ्यायचे. काका जेवले का? नाही आबाजी. जे जे जेवले नाही त्यांना शिधा नेऊन पोहोचवायचे. हे वागणं आबाजींचं होतं. म्हणून अफाट गर्दी. अंत्ययात्रा निघाली. पूर्वीच्या काळी महिलांना अंत्ययात्रेला येऊ दिलं जात नसायचं.
पत्नी अंगणापर्यंत आणि ज्या लेकी बळी असायच्या त्या वेशीपर्यंत यायच्या आणि वेशीपासून त्या माघारी फिरायच्या. वेशीपासून माघारी फिरायच्या. जिजाबाई ही लेक होती, जिजाबाई ही मुलगी होती आणि म्हणून अंत्ययात्रेला सोबत निघाली. पण सोबत निघाली ती वारा घालत, आबाजींना वारा घालत निघाली. एकाने मला विचारलं, माय सायन्स? म्हटलं हो सायन्स. मला एक सांगा, प्रेताला वारा का घालतात? घाम येतो? म्हटलं नाही. मग प्रेताला वारा का घालतात? मी उत्तर दिलं, दादा याचं उत्तर मला, याचं सायंटिफिकली मला रिझन नाही सांगता येणार, पण आध्यात्मिक उत्तर सांगते, व्यवहारिक उत्तर सांगते. वारा घालणाऱ्या एकतर मुली असतात किंवा वारा घालणाऱ्या पुतण्या असतात. त्या वारा का घालतात? कारण जोपर्यंत माहेराला बाप जिवंत असतो तोपर्यंत सासरला लेक स्वाभिमानानं जगत असते. ज्या दिवशी माहेरातला बाप जाऊ द्या, त्या दिवशी कितीही सोन्याच्या घरात असू द्या लेक, त्या दिवशी ती लेक उदास पडते. कारण आजही आमच्या महाराष्ट्रात दोन गोष्टी पारतंत्र्यात आहे. एक आमच्या गोठ्यातली गाय आणि दुसरी गोष्ट आमच्या घरातली माय. आजही पारतंत्र्यात आहे. बांधल्या खुंट्यासी धेनुचे चरणे, दिल्या घरी रहाणे, लेकीचे ओ लेकीचे. ज्या खुंट्याला बांधलं तिथे चारा खाते ती आमच्या गोठ्यातली गाय दादा, आणि ज्या घरात मायबापाने दिलं त्या घरचा संसार करते ती आमच्या घरातली माय. बाप निघून गेला की लेक वारा घालत चालते आणि त्या बापाला सांगते, बाबा आजी प्रेमाचा वारा ओसरला, आजी धैर्याचा सागर आटला. बाबा तुम्ही निघून गेले, आज प्रेमाचा सागर आटला. बाबा तुम्ही निघून गेले, आज धैर्याचा सागर आटला. म्हणून ती लेक वारा घालत चालते. कारण आमच्या घरात जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत आमच्या घराकडे वाईट नजरेनं पाहण्याची कोणाची हिंमत नाही. आमच्या घरातला करता बाप जाऊ द्या, ते घर उघड्यावरती पडतं. घरातील बाप गेला की तुम्ही शेतकरी मी शेतकरी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हुशार शेतकरी ज्याला चारा टिकवायचा आहे तो वळाई चांगली घालतो, ज्याला वळाई टिकवायची आहे तो पेंडी चांगली रचतो, ज्याला पेंडी टिकवायची आहे तो पेंडीचा आळा चांगला देतो. कारण पेंडीचा आळा सटकला की चारा सटकतो आणि चारा सटकला की मग वळाई सटकते. हुशार हुशार शेतकरी आळा भक्कम देतो. गोड वर्णन आहे. बांधल्या पेंढीचा सुटला सियाळा. ऋषीदादा हेच म्हणणार होते. बांधल्या पेंढीचा सुटला सियाळा, तृण रानो पसरले, हरिणी विण खोप पडिली ओस, दाही दिशा पाणस भ्रमताती, हरिणी विण खोप पडिली ओस. बाबा तुम्ही निघून गेले. वारा घालत घालत जिजाबाई निघाल्या. डबडबल्या डोळ्याने वारा घालणारी जिजाबाई अंत्ययात्रा वेशीपर्यंत आली आणि जिजाबाईच्या ध्यानात आलं, हे माणसं आता मला माघारी पाठवतील. विसाव्याला थांबली. मागचे खांदेकरी पुढे झाले, पुढचे खांदेकरी मागे झाले. जिजाबाईच्या ध्यानात आलं, हे मागे पाठवतील, आता मला माघारी जावं लागेल, मला आवाच्या सोबत जाता येणार नाही. आणि म्हणून जिजाबाई डबडबल्या डोळ्यांनी आपले पती जगद्गुरु तुकोबराय जे मागच्या बाजूने होते, जे पुढच्या बाजूने आले, जिजाबाई रडक्या डोळ्यांनी डबडबल्या डोळ्यांनी त्या तुकोबरायांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या.
स्वतःचा पदार जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर आपल्या पतीच्या समोर पसरला आणि जिजाबाई तुकोबारायांना म्हणू लागल्या, महाराज, देव ब्राह्मणांच्या साक्षीनं तुमच्या आणि माझ्या मस्तकावरती अक्षदा पडल्या तेव्हापासून तुमचे अर्धांगिनी झाले. काही कमी पडलं असेल तर कशाची कुरकुर केली नाही, काही मागितलं नाही. या आवलीनं आयुष्यात काही मागितलं नाही, पण मला माहिती आहे तुमचा अधिकार सामान्य नाही. जो काळ जगाला खातो, जो काळ जगाला नेतो, हा काळ रोज तुम्हाला सलाम करतो. म्हणून या आवलीला उभ्या आयुष्यात काही देऊ नका. फक्त एक भीक द्या या आवलीला, एक भीक द्या, फक्त एक भीक द्या. हा काळ तुमचा ऐकतो ना, त्या काळाला सांगा, कर माझ्या बापाला जिवंत. रडू लागल्या जिजाबाई. तो काळ ऐकतो ना तुमचा, रोज सलाम करतो ना तुम्हाला. मग सांगा त्या काळाला, कर माझ्या बापाला जिवंत. अरे रडू लागले माझे जगद्गुरु तुकोबाराया. आवले, अगं तू मला सांगतेस काळ रोज मला सलाम करतो, म्हणून त्या काळाला सांगा की माझ्या बापाला जिवंत कर. आवले, जरी काळ मला सलाम करत असेल, जरी माझं ऐकत असेल, तरी तुझा अधिकार सामान्य नाही. एक दिवस भाकरीचं पेंडकं घेतलं, डोक्यावरती ठेवलं आणि भांडारा डोंगर चढत होती. भाकरीचं पेंडकं घेऊन डोंगर चढत असताना आवले अर्ध्या डोंगरावरती आली. तुझ्या पायामध्ये काटा भरला. तो पायातला काटा काढण्यासाठी जो योगियांच्या ध्यानात येत नाही असा देव तुझ्या जवळ आला. तुझ्या पायातला काटा त्या देवाने काढला. आवले, जर तुझ्या पायातला काटा देव काढतो तर सांग ना त्या देवाला, कर माझ्या बापाला जिवंत. आवले, तुझ्या पायातला काटा देव काढतो तर सांगू शकत नाही का ग, कर माझ्या बापाला जिवंत. आवले, हा तुझा अधिकार आहे. काळ माझं ऐकतो, हा माझा अधिकार आहे. पण ऐक, ज्या आबाजींची अंत्ययात्रा चालली ना, अगं त्या आबाचा अधिकार सामान्य नव्हता. आबाजी जर शेतात गेले, आभाळ दाटून आलं आणि विजांचा कडकडाट होऊ लागला, थोड्या वेळात जर पाऊस पडणार असेल ना बाबा, त्यावेळेला विटेवरचा पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरायचा, कोणत्याही गड्याचं रूप घ्यायचा, आबाजींच्या जवळ जायचा, हात धरायचा आणि आबाला सांगायचा, आबाजी घराकडे चला बरं, पाऊस पडणार आहे, ओले व्हाल तर आजारी पडाल. अरे जे आबा आजारी पडू नये म्हणून विटेवरचा पांडुरंग परमात्मा आबाजींना घरी नेऊन घालायचा. त्या आबाजींचे आज आपल्या डोळ्याच्या समोर अंत्ययात्रा चालली. त्याचं कारण माझ्या चोखोबारांना सांगितलं, जे मघाशी महाराजांनी दिलं, तुटला आयुष्याचा दोरा येरा वाहू का पसारा. अरे ज्यांची लेख जिजाबाई असू द्या, ज्यांचे जावई काळ घाबरणारा तुकाराम नाम घेता का पेयम असा जावई ज्यांचा आहे, आणि ज्यांची काळजी करणारा पांडुरंग परमात्मा आहे, त्यांची अंत्ययात्रा निघते. नरहरी महाराज म्हणतात, शरीराची होय माती. उत्तर मिळालं, शरीराची होय माती. त्यावेळेला जावाई असू द्या तुकोबारा, नाहीतर लेक असू द्या जिजाबाई, कोणी न येती सांगाती, कोणी न येती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, सारी अवघी कामे खोटी. शेवटी हे सगळं खोटं आहे म्हटले. अंती जाणे स्मशानवटी. मग खरं काय? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, तो देव खरा आहे. श्री पंढरीशा पतित पावन, श्री पंढरीशा. आवाज ऐकू द्या, पतित आवाज जरा सरळ धरा. श्री पंढरीशा.
पंढरीशा पतित पावन एक विज्ञापन पाया पासे अनाथ जीवाचा तू काज कैवारी अनाथ जीवाचा तू काज कैवारी तो अनाथ जीवाचा कैवारी आहे म्हणून त्याचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिभक्तपरायण पितृतुल्य बाळूबा महाराज आपली उपस्थिती आहे. वागचौरी महाराज आपली उपस्थिती मनापासून आभार. शरीराची होय माती कुणी न येती सांगाती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे स्मशान वटी जायचं एक दिवस सगळ्यांना आपल्याला सगळं हे सगळं जात असताना महाराज म्हणतात तू म्हणशील घरादार हे येथेच राहील. सारं ऐकलं असेल तुम्ही भजन तुकडोजी महाराजांचं. तू मेल्यावर तुझे घर हे गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका हा येथेच राहील सडका. तू मेल्यावर तुझ्या बरोबर मातीचा एक आला का कधी सोन्याचा नाही नाही मातीचा एक मडका. म्हणून लक्षात घ्या हे सगळं सोडून जायचं आहे. पण जाण्याच्या अगोदर एक सांगू ज्यांनी कैलासवासी भागीरथीबाई राधाजी पाटील भोकनळ त्यांनी एवढं गोड कुटुंब उभं केलं आईने. एक सांगू जिनं फार गोड संस्काराची शिदोरी दिली असं म्हणतात. आईनं दिलेली शिदोरी कधी सरतही नाही का. आयुष्यभर जी पुरते जी आयुष्यात कधीच सरत नाही अशी आयुष्याची गोड शिदोरी या सर्व भोकनळ परिवाराला दिली. आणि एक सांगू कुटुंब कसं असावं कुटुंबातले एकरूपता कशी असावी कुटुंबातलं संघटन कसं असावं आणि कुटुंबातलं प्रेम कसं असावं हे शिकायचं असेल तर मला वाटतं या सगळ्या भोकनळ परिवाराकडून शिकावं. एवढा गोड आदर्श या परिवाराने उभा केला. एवढा गोड संस्कार एवढी गोड संस्काराची शिदोरी या भागीरथी आईने दिली. असं म्हणतात गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. गंगा पाप घालवते. गंगेमध्ये स्नान केलं की पाप नाहीसं होतं. आणि मला असं वाटतं या 8ही लेकरांनी या मुलींनी या सर्व भोकनळ परिवाराने आज भगीरथी नावाच्या गंगेमध्ये स्नान केलं. स्नानच नाही भगीरथी नावाच्या गंगेमधूनच ज्यांची उत्पत्ती झाली ते कुठे अपवित्र होणार आहे ते कुठे अपवित्र राहणार आहे. ज्या आईनं पवित्रता दिली ज्या आईनं प्रेम दिलं ज्या आईनं संस्कार दिले. आणि एक सांगू का आज तुम्हाला जर स्वतःची किंमत ठेवायची असेल व्हॅल्यू वाढवायचा असेल आपल्या भाषेत तर एक सांगू एक काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. मी नाशिकला कीर्तनाला चालले होते बाबा. कीर्तनाला जाताना थोडीशी भूक लागली. रस्त्याच्या कडेला असं तो त्या विंचूच्या पुढे निघाला की टन लागतो बघा बोकडदाराचाच ना तो हा तो टन लागतो. त्या टनला द्राक्ष विकणारे असतात बाबा असतात की नाही द्राक्ष विकणारे असतात. मला थोडीशी भूक लागली म्हणून आमच्या भैयाला म्हटलं भैया गाडी थांबव रे द्राक्ष तरी घेऊ.
गाडी थांबवली. मी त्या आजीच्या जवळ गेले. आजीला म्हटलं, आजी द्राक्षे कसे दिले हो? एका बाजूला असे घडच्या घड होते आणि दुसऱ्या बाजूला अशी गळ पडलेली होती. मग ते आजी म्हणे, माई हे जे आहे ना घडाचे, हे 150 रुपये किलो आहे आणि हे जे गळ आहे ना गळ, हे 50 रुपये किलो आहे. मी चक्रात पडले, नेमकं असं कसं? हे गळ 50 रुपये किलो आणि घडाचे 150 रुपये किलो. मी विचारलं पुन्हा आजीला, आजी का हो हे जे गळ आहे, हे जे गळाला पडलेले आहेत खाली, जे 50 रुपये देणार आहे तुम्ही, हे कमी गोड आहे का, आंबट आहे का? नाही नाही म्हणे, त्याची गोडी आणि याची गोडी सारखीच. म्हटलं मग का हो, हे जे खाली 50 रुपये देणार आहे जे गळाचे, याला आणायला तुम्हाला जास्त त्रास झाला का? म्हणे काय नाही, सारखंच, त्यांना जसं तसं यांना पण. मग का हो, याला औषध कमी लागले आणि त्याला जास्त लागले का? म्हणे नाही, सारखेच, त्या गळालाही सारखेच आणि घडालाही सारखेच. मग म्हटलं का हो आजी, मग हे 50 रुपये आणि घडाचे 150 रुपये असं का बरं? आजी अशिक्षित होती, पण आजीनं उत्तर एवढं गोड दिलं. आजी म्हटली, माई हे घडाला आहे म्हणून 150 रुपये, यांनी घड सोडला म्हणून 50 रुपये. आलं का लक्षात? हे घडाला आहे म्हणून 150. अजून नाही कळलं का घडायला? आता दुपारची घडी होत आली तरी तुम्हाला गड कळणार. हे घडाला आहे म्हणून 150, यांनी गड सोडला म्हणून 50 रुपये. तुमचं कुटुंब एकत्रित असेल तर तुमची किंमत त्या घडासारखी आहे, आणि तुम्ही जर विस्कटलेले असाल तर तुमची किंमत त्या गळ्यासारखी आहे. मला वाटतं हेच संस्कार माझ्या भगीरथी आईनं सगळ्या लेकरांना दिले, म्हणून हे सगळे लेकरं, म्हणून हा सगळा परिवार हा संघटित आहे. बरं एवढाच नाही, त्या लेकींना किती संस्कार दिले असेल हो. अरे सगळ्यात जास्त प्रेम माणूस कशावर करत असेल तर स्वतःच्या देहावर. कुणावर? सगळ्यात जास्त प्रेम करत असेल माणूस तर कुणावर? स्वतःच्या देहावर. पण स्वतःच्या देहातील सुद्धा एखादा भाग काढून देण्याची जिची ताकद आहे, ती आत्या काय भाग्यवान असेल. जी स्वतःच्या भाच्यासाठी, आमच्या केयूर दादासाठी स्वतःची किडनी काढून देते. अरे आम्हाला रक्तदान करावं वाटत नाही, एक सुई टोचून घ्यावी वाटत नाही. हो, जिथे आजी, जिथे आत्या स्वतःची किडनी काढून देते, काय संस्कार असेल. स्वतःच्या शरीरातला एक भाग काढून देणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. जन्म मरणाच्या दारात मी जगते की मरते याचा विचार नाही केला, पण दिले, याला म्हणतात संस्कार. आणि म्हणून फार गोड कुटुंब आहे, सुसंस्कारांनी संघटित आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. प्रत्येकाला आपलंसं करावं असा स्वभाव प्रत्येकाचा आहे. आणि एवढा गोड कुटुंबाला आज बांधून ठेवणारी एक माय, ती भागीरथी आई. आज देहाने जरी नसली तरी संस्काराने तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत राहणार आहे. सकल तीर्थाची ये दुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण केई जय. हो, आणि अशी आई आज देहाने गेली आहे पण कीर्तीने शिल्लक आहे. तुका म्हणे का पण उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून जाता जाता एक सांगून जाते तुम्हाला, आयुष्यात आपली माणसं तोपर्यंत जपा गड्या, आहे तोपर्यंत जपा. गेल्यानंतर आठवणी भेटतील, माणसं नाही भेटणार. हो, आठवणी भेटतील, माणसं नाही. आज किती लाख रुपये दिले म्हणजे भागीरथी आई 5 मिनिटासाठी बोलायला येईल आपल्यासोबत, 5 मिनिटासाठी दिसेल हो बाबा आपल्याला, नाही शक्य. 15 दिवसांपूर्वी उत्तम बाबा माझं कीर्तन होतं नगरसूलच्या थोडंसं पुढे वाईबुती म्हणून गाव लागतं, तिथे माझं कीर्तन होतं. कीर्तन मळ्यात होतं, मी 10ला पोहोचले, वेळ होता कीर्तनाला, एकटीच बसले होते. एक आजी माझ्या जवळ आली, बाबा म्हणे, माई अगं इथं एकटी बसायपेक्षा चल घरी. वेळ होता म्हणून मी तिच्या घराकडे निघाले. रविवारचा दिवस होता, सत्य घटना सांगते तुम्हाला. घर खेड्यातलं होतं, मोठं अंगण आणि मोठे मोठे झाडं, सावलीत लेकरं उड्या मारत होते, खेळ खेळत होते. खेळ होता विटी दांडूचा. विटी दांडूचा खेळ खेळणारी लेकरं पाहिले, मला आनंद झाला. अरे मोबाईलच्या जमान्यामध्ये लेकरं विटी दांडू खेळता, आनंद झाला. मी त्या लेकरांना पाहिलं, मध्ये गेले, चहा पाणी नाश्ता झाला आणि अर्ध्या तासाने बाहेर निघाले. बाहेर पाहिलं, बाबा जिथं खेळ खेळत होते ना लेकरं, काका तिथं कोणीच नव्हतं, फक्त एक पोरगी होती, 2री 3रीची असेल लेकरू. ती एका झाडाखाली बसलं होतं. पोरगी उदास होती, तिचा उदास चेहरा पाहिला. मी तिच्या जवळ गेले, कारण माझ्या जीवनातलं एक वाक्य आहे, तुम्हाला वेद वाचता आले नाही तरी चालेल, पण दुसऱ्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजे.
अट्टहास नाही, तुम्ही वेदच वाचा, पण वेद सुद्धा सांगतो तुम्ही दुसऱ्याच्या वेदना वाचा. हो. तिचा चेहरा उदास दिसला. मी तिच्या जवळ जाऊन बसले. तिला विचारलं, दीदी का ग उदास बसलीस? तिनं उत्तर दिलं, माई खेळत होते ग. मग का उदास बसलीस? ती म्हटली, माई खेळच मोडला म्हणून उदास बसले. न राहून बाबा मी तिला पुन्हा विचारलं, का ग बाळा खेळ का मोडला? ती म्हणाली, माई सवंगडीच गेले म्हणून खेळ मोडला. उत्तर तिचं एका वाक्यात होतं, सवंगडीच गेले म्हणून खेळ मोडला. पण विचार मी एक दिवसभर एक रात्रभर केला, अरे खेळातलेच सवंगडी जात असेल तर लेकरू उदास बसतं. जीवन हाही एक खेळ आहे आणि या जीवनात सुद्धा काही सवंगडी आहे. जीवनातले सवंगडी सांगू. जीवनातले पहिले सवंगडी आहे तुम्हा आम्हाला जन्म देणारी आई आणि बाप. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत प्रेमाचा खेळ खेळा, निस्वार्थ प्रेमाचा खेळ. ज्या दिवशी जीवनातली आई आणि बाप निघून जातील त्या दिवशी सुद्धा आपल्याला त्या लेकरासारखं उदास बसायचं आहे, कारण आई बाप रूपी सवंगडी केले असतील. दुसरे जीवनातले सवंगडी आहे तुम्ही पती आणि पत्नी दोघांपैकी एकही गेला की त्या दिवशी तुम्हाला उदास बसावं लागतं, त्या दिवशीही तुमचा खेळ मोडतो. म्हणून जीवनात दोघं जिवंत आहे तोपर्यंत प्रेमाचा खेळ खेळा. आणि तिसरी गोष्ट आहे तुमचे लहाने लहाने लेकरं, जोपर्यंत लेकरं तुमचे लहान आहे तोपर्यंत त्यांच्याशी प्रेमाने खेळा, प्रेमाचा खेळ खेळा. लेकरं सुद्धा मोठे होणार आहे, पंख फुटले की तेही आपल्या वाटेनं उडून जाणार आहे. त्या दिवशी पुन्हा तुम्हाला त्या लेकरासारखं उदास बसायचं आहे, त्या दिवशी तुमचा प्रेमाचा खेळ संपणार आहे. हा प्रेमाचा खेळ संपण्याच्या अगोदर सर्वांनी सावध व्हा आणि एकमेकांच्या सोबत जिवंत आहे तोपर्यंत प्रेमाने राहा. आज गेली आमची भगीरथी आई, मायरूपी सवंगडी गमावली आमच्या सर्वांनी, आमच्या सर्व परिवाराने. ही आई पुन्हा भेटणार नाही. जीवनातल्या त्या तुझ्या सावलीची नका करू दुर्दशा, त्या माता माऊलीची, त्या माता माऊलीची. आई बाप गेल्यावरी पडसी उन्हात, येताची आठवण झुरसी मनात. माता माऊली ज्योत फुलांची, नका करू दुर्दशा, त्या माता माऊलीची, त्या माता माऊलीची. आज भागीरथी आईनं आम्हाला एकच शिकवलं की अशा संस्काराने लेकरं घडवा, आणि या लेकरांनी आम्हाला एकच शिकवलं, एवढ्या प्रेमानं आईचा शेवट करा गड्या. विठ्ठल 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 आठ भाऊ संघटितपणे राहतात. कधी सक्का आणि परका हा भेदभाव केला नाही, कधी बहिणीनं सक्का आणि परका हा भेदभाव केला नाही. सगळ्यांचं संघटन, सगळ्यांचं या सर्वांच्या संघटनाला नक्कीच माझा सलाम असेल, नक्कीच अभिवादन असेल, नक्कीच नम्र होईल मी या सर्वांच्या संस्कारापुढे. कारण गोड संस्कार भागीरथी आईनं दिले. आईच्या मनापासून आभार. ज्यांनी गोड सेवेला साथ केली आमचे विनेकरी बाबा, आपले मनापासून आभार. ऋषीदादांनी गोड गायनाची साथ केली, ऋषीदादा आपले मनापासून आभार. उत्तम बाबांनी उत्तम अशी साथ केली, त्यांचे मनापासून आभार. उपस्थित असणारे आपल्या गावातील परिसरातील सगळे भजनी मंडळ, हा सगळ्यांचे मनापासून आभार. नाव उल्लेख काय करत नाही. इकडे असणारे भजनी मंडळ आपले सर्वांच्या मनापासून आभार. भाऊसाहेब बाबा आहेत, बाबा आपले मनापासून आभार. प्रमोद महाराज इथले प्रमोद महाराज, हा नाही माहिती आहे, फक्त नाव आठवेना मला, ते होतं वयमानानुसार. प्रमोदजी महाराज आपले मनापासून आभार. पेटी मास्तर खंडू महाराज, हा खंडू महाराज आपले मनापासून आभार. आपले मृदुंग वैभव वैभव दादा, हा वैभव दादांचा मृदुंगाच्या बाबतीत खरंच वैभव आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. या सगळ्या गुणीजन मंडळींसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, ज्यांनी गोड अशी सिस्टीमची ऑपरेटिंग केली, त्यांचे मनापासून आभार. माझ्या समवेत आलेले आपले सगळे वैकुंठवासी माझे पती वारकरी रत्न अनिलजी महाराज जमदाडे महाराजांनी अगदी आम्ही जिव्हाळ्यानं सुरू केलेली ही वारकरी शिक्षण संस्था, मला असं वाटतं एक महाराज देहारूपाने गेले असेल तर या लेकरांच्या रूपामध्ये प्रत्येकाच्या चालीमध्ये, प्रत्येकाच्या वाक्यामध्ये आणि प्रत्येकाच्या जगण्यामध्ये आपल्याला महाराज तुम्हा आम्हाला सगळ्यांना दिसतात. आणि अशी ही गोड लेकरं या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या मनापासून आभार. माझ्या समेत आलेले आमचे सिद्धेश महाराज आहे, गोड असं गायन त्यांनी केलं. शिवाजी मामांचा, आमच्या मामांचा आग्रह होता की माई म्हणे ते दोन्ही लेकरं घेऊन ये, पण एक गेलेला आहे जळगावला आणि एक आई इथे, मग एक जे होतं ते घेऊन आले. सर्वांच्या मनापासून आभार. बोलता बोलता चुकलं असेल माझ्या आज्ञा आणि बुद्धीचा दोष
बरोबर असेल ते गुरुवरांचा आशीर्वाद. नरहरी महाराज गोड वर्णन करतात. शरीराची होय माती, कुणी न येती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. आणि महत्त्वाचं सांगू का तुम्हाला, खऱ्या अर्थाने आज हे कधी कधी असं होतं, एरवी जर कीर्तन करत असलं तर दडपून नेता येतं, पण अशी महात्म्य असली की मग दडपण येतं. नाही का? हो, कुठेतरी कीर्तनाची सुद्धा परीक्षा असते. आणि मला वाटतं असे परीक्षक जेव्हा असतात तेव्हा आम्हाला सुद्धा एक आनंददायक एक भीती पण असते आणि एक आनंदही असतो की पितृतुल्य महाराजांनी आज खऱ्या अर्थाने वारकऱ्यांचं ते वैभव आहेत आणि असे वारकऱ्यांचं वैभव असणारे, वारकऱ्यांचं रत्न असणारे आणि तुमच्या आमच्या सर्वांचे साठी एक मार्गदर्शक, योग्य मार्गदर्शक. कारण एक सांगते, जीवनात 4 लोक भेटतात. काही वाट बघणारे असतात, काही वाट दाखवणारे असतात, काही वाट सांगणारे असतात आणि काही वाट लावणारे असतात. हो, पण मात्र जे योग्य वाट दावी करी धरून या असे असणारे पूजनीय सद्गिरी बाबा आपली उपस्थिती आहे. आपले मनापासून आभार. आपल्या परिसराचं वैभव, वारकऱ्यांचं वैभव, माझ्यावरती मुलीवत स्नेह करणारे आपले वागचौरे बाबा आहेत. बाबा आपले अगदी मनापासून आभार. उपस्थित असणारे आता सगळेच जण आहे दादा, काय कुणाचं नाव उल्लेख करत नाही, बसलेले सगळे श्रोते मंडळी सर्वांचे मनापासून आभार. नरहरी महाराज सांगतात, हे सगळं जे जगतोय हे स्वप्नवत आहे, हे आसार आहे, अभंगाचं शेवटचं चरण. ऐसे स्वप्नवत सारा, ऐसे स्वप्नवत सारा, ऐसे स्वप्नवत सारा, ऐसे स्वप्नवत सारा, ऐसे स्वप्नवत सारा.
जाणे स्मशानवटी अंती अंती शेवटी जाणे स्मशानवटी समोर जाऊन उभ्या राहिल्या. स्वतःचा पदार जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर आपल्या पतीच्या समोर पसरला आणि जिजाबाई तुकोबारायांना म्हणू लागल्या, महाराज, देव ब्राह्मणांच्या साक्षीनं तुमच्या आणि माझ्या मस्तकावरती अक्षदा पडल्या तेव्हापासून तुमचे अर्धांगिनी झाले. काही कमी पडलं असेल तर कशाची कुरकुर केली नाही, काही मागितलं नाही. या आवलीनं आयुष्यात काही मागितलं नाही, पण मला माहिती आहे तुमचा अधिकार सामान्य नाही. जो काळ जगाला खातो, जो काळ जगाला नेतो, हा काळ रोज तुम्हाला सलाम करतो. म्हणून या आवलीला उभ्या आयुष्यात काही देऊ नका. फक्त एक भीक द्या या आवलीला, एक भीक द्या, फक्त एक भीक द्या. हा काळ तुमचा ऐकतो ना, त्या काळाला सांगा, कर माझ्या बापाला जिवंत. रडू लागल्या जिजाबाई. तो काळ ऐकतो ना तुमचा, रोज सलाम करतो ना तुम्हाला. मग सांगा त्या काळाला, कर माझ्या बापाला जिवंत. अरे रडू लागले माझे जगद्गुरु तुकोबाराया. आवले, अगं तू मला सांगतेस काळ रोज मला सलाम करतो, म्हणून त्या काळाला सांगा की माझ्या बापाला जिवंत कर. आवले, जरी काळ मला सलाम करत असेल, जरी माझं ऐकत असेल, तरी तुझा अधिकार सामान्य नाही. एक दिवस भाकरीचं पेंडकं घेतलं, डोक्यावरती ठेवलं आणि भांडारा डोंगर चढत होती. भाकरीचं पेंडकं घेऊन डोंगर चढत असताना आवले अर्ध्या डोंगरावरती आली. तुझ्या पायामध्ये काटा भरला. तो पायातला काटा काढण्यासाठी जो योगी यांच्या ध्यानात येत नाही असा देव तुझ्या जवळ आला. तुझ्या पायातला काटा त्या देवाने काढला. आवले, जर तुझ्या पायातला काटा देव काढतो तर सांग ना त्या देवाला, कर माझ्या बापाला जिवंत. आवले, तुझ्या पायातला काटा देव काढतो तर सांगू शकत नाही का ग, कर माझ्या बापाला जिवंत. आवले, हा तुझा अधिकार आहे. काळ माझा ऐकतो, हा माझा अधिकार आहे. पण ऐक, ज्या आबाजींची अंत्ययात्रा चालली ना, अगं त्या आबाचा अधिकार सामान्य नव्हता. आबाजी जर शेतात गेले, आभाळ दाटून आलं आणि विजांचा कडकडाट होऊ लागला, थोड्या वेळात जर पाऊस पडणार असेल ना बाबा, त्यावेळेला विटेवरचा पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरायचा, कोणत्याही गड्याचं रूप घ्यायचा, आबाजींच्या जवळ जायचा, हात धरायचा आणि आबाला सांगायचा, आबाजी घराकडे चला बरं, पाऊस पडणार आहे, ओले व्हाल तर आजारी पडाल. अरे जे आबा आजारी पडू नये म्हणून विटेवरचा पांडुरंग परमात्मा आबाजींना घरी नेऊन घालायचा. त्या आबाजींचे आज आपल्या डोळ्याच्या समोर अंत्ययात्रा चालली. त्याचं कारण माझ्या चोखोबारांना सांगितलं, जे मघाशी महाराजांनी दिलं, तुटला आयुष्याचा दोरा येरा वाहू का पसा. अरे ज्यांची लेख जिजाबाई असू द्या, ज्यांचे जावई काळ घाबरणारा तुकाराम नाम घेता का पेयम असा जावई ज्यांचा आहे, आणि ज्यांची काळजी करणारा पांडुरंग परमात्मा आहे, त्यांची अंत्ययात्रा निघते. नरहरी महाराज म्हणतात, शरीराची होय माती. उत्तर मिळालं, शरीराची होय माती. त्यावेळेला जावाई असू द्या तुकोबारा, नाहीतर लेक असू द्या जिजाबाई, कोणी न येती सांगाती, कोणी न येती सांगाती, सारी अवघी कामी खोटी, सारी अवघी कामी खोटी. शेवटी हे सगळं खोटं म्हटले. अंती जाणे स्मशानवटी. मग खरं काय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तो देव खरा आहे. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा. आवाज ऐकू द्या, जवळ जरा सरळ धरा. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा
तोच खरा आहे. श्री पंढरीशा पतित पावन एक विज्ञापन पाया पासे अनाथ जीवाचा तू काज कैवारी अनाथ जीवाचा तू काज कैवारी. तो अनाथ जीवाचा कैवारी म्हणून त्याचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. हरिभक्तपरायण पितृतुल्य बाळूबा महाराज आपली उपस्थिती आहे. वागचौरी महाराज आपली उपस्थिती मनापासून आभार. शरीराची होय माती कुणी न येती सांगाती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे स्मशान वटी. जायचं एक दिवस सगळ्यांना आपल्याला सगळं हे सगळं जात असताना महाराज म्हणतात तू म्हणशील घरादार हे येथेच राहील. सारं ऐकलं असेल तुम्ही भजन तुकडोजी महाराजांचं. तू मेल्यावर तुझे घर हे गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका हा येथेच राहील सडका. तू मेल्यावर तुझ्या बरोबर मातीचा एक आला का कधी सोन्याचा नाही नाही मातीचा एक मडका. म्हणून लक्षात घ्या हे सगळं सोडून जायचं आहे. पण जाण्याच्या अगोदर एक सांगू ज्यांनी कैलासवासी भागीरथीबाई राधाजी पाटील भोकनळ त्यांनी एवढं गोड कुटुंब उभं केलं आईने. एक सांगू जिनं फार गोड संस्काराची शिदोरी दिली. असं म्हणतात आईनं दिलेली शिदोरी कधी सरतही नाही का. आयुष्यभर जी पुरते जी आयुष्यात कधीच सरत नाही अशी आयुष्याची गोड शिदोरी या सर्व भोकनळ परिवाराला दिली. आणि एक सांगू कुटुंब कसं असावं, कुटुंबातले एकरूपता कशी असावी, कुटुंबातलं संघटन कसं असावं आणि कुटुंबातलं प्रेम कसं असावं हे शिकायचं असेल तर मला वाटतं या सगळ्या भोकनळ परिवाराकडून शिकावं. एवढा गोड आदर्श या परिवाराने उभा केला. एवढा गोड संस्कार एवढी गोड संस्काराची शिदोरी या भागीरथी आईने दिली. असं म्हणतात गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. गंगा पाप घालवते. गंगेमध्ये स्नान केलं की पाप नाहीसं होतं. आणि मला असं वाटतं या 8ही लेकरांनी या मुलींनी या सर्व भोकनळ परिवाराने आज भगीरथी नावाच्या गंगेमध्ये स्नान केलं. स्नानच नाही भगीरथी नावाच्या गंगेमधूनच त्यांची उत्पत्ती झाली. ते कुठे अपवित्र होणार आहे, ते कुठे अपवित्र राहणार आहे. ज्या आईनं पवित्रता दिली, ज्या आईनं प्रेम दिलं, ज्या आईनं संस्कार दिले. आणि एक सांगू का आज तुम्हाला जर स्वतःची किंमत ठेवायची असेल व्हॅल्यू वाढवायचा असेल आपल्या भाषेत तर एक सांगू एक काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. मी नाशिकला कीर्तनाला चालले होते बाबा. कीर्तनाला जाताना थोडीशी भूक लागली. रस्त्याच्या कडेला असं तो त्या विंचूच्या पुढे निघाला की टन लागतो बघा. बोकडदाराचाच ना तो. हा तो टन लागतो. त्या टनला द्राक्ष विकणारे असतात बाबा. असतात की नाही द्राक्ष विकणारे असतात. मला थोडीशी भूक लागली म्हणून आमच्या भैयाला म्हटलं भैया गाडी थांबव रे द्राक्ष तरी घेऊ. गाडी थांबवली. मी त्या आजीच्या जवळ गेले. आजीला म्हटलं आजी द्राक्ष कसे दिले हो.
एका बाजूला अशी घडच्या घड होते आणि दुसऱ्या बाजूला अशी गळ पडलेली होती. मग ते आजी म्हणे, माई हे जे आहे ना घडाचे हे 150 रुपये किलो आहे आणि हे जे गळ आहे ना गळ हे 50 रुपये किलो आहे. मी चक्रात पडले, नेमकं असं कसं, हे गळ 50 रुपये किलो आणि घडाचे 150 रुपये किलो. मी विचारलं पुन्हा आजीला, आजी का हो हे जे गळ आहे, हे जे गळाला पडलेले आहेत खाली जे 50 रुपये देणार आहे तुम्ही, हे कमी गोड आहे का, आंबट आहे का? नाही नाही म्हणे, त्याची गोडी आणि याची गोडी सारखीच. म्हटलं मग का हो हे जे खाली 50 रुपये देणार आहे जे गळाचे, याला आणायला तुम्हाला जास्त त्रास झाला का? म्हणे काय नाही, सारखंच, त्यांना जसं तसं यांना पण. मग का हो याला औषध कमी लागले आणि त्याला जास्त लागले का? म्हणे नाही, सारखेच, त्या गळालाही सारखेच आणि घडालाही सारखेच. मग म्हटलं का हो आजी, मग हे 50 रुपये आणि घडाचे 150 रुपये असं का बरं? आजी अशिक्षित होती, पण आजीनं उत्तर एवढं गोड दिलं. आजी म्हटली, माई हे घडाला आहे म्हणून 150 रुपये, यांनी घड सोडला म्हणून 50 रुपये. आलं का लक्षात? हे घडाला आहे म्हणून 150, अजून नाही कळलं का घडायला? आता दुपारची घडी होत आली तरी तुम्हाला गड कळणार. हे घडाला आहे म्हणून 150, यांनी गड सोडला म्हणून 50 रुपये. तुमचं कुटुंब एकत्रित असेल तर तुमची किंमत त्या घडासारखी आहे आणि तुम्ही जर विस्कटलेले असाल तर तुमची किंमत त्या गळ्यासारखी आहे. मला वाटतं हेच संस्कार माझ्या भगीरथी आईनं सगळ्या लेकरांना दिले, म्हणून हे सगळे लेकरं, म्हणून हा सगळा परिवार हा संघटित आहे. बरं एवढाच नाही, त्या लेकींना किती संस्कार दिले असेल हो. अरे सगळ्यात जास्त प्रेम माणूस कशावर करत असेल तर स्वतःच्या देहावर. कुणावर सगळ्यात जास्त प्रेम करत असेल माणूस तर कुणावर? स्वतःच्या देहावर. पण स्वतःच्या देहातील सुद्धा एखादा भाग काढून देण्याची जिची ताकद आहे ती आत्या काय भाग्यवान असेल. जी स्वतःच्या भाच्यासाठी, आमच्या केयूर दादासाठी स्वतःची किडनी काढून देते. अरे आम्हाला रक्तदान करावं वाटत नाही, एक सुई टोचून घ्यावी वाटत नाही. हो, जिथे आजी, जिथे आत्या स्वतःची किडनी काढून देते, काय संस्कार असेल. स्वतःच्या शरीरातला एक भाग काढून देणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. जन्म मरणाच्या दारात मी जगते की मरते याचा विचार नाही केला, पण दिले, याला म्हणतात संस्कार. आणि म्हणून फार गोड कुटुंब आहे, सुसंस्कारांनी संघटित आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. प्रत्येकाला आपलंसं करावं असा स्वभाव प्रत्येकाचा आहे. आणि एवढा गोड कुटुंबाला आज बांधून ठेवणारी एक माय ती भागीरथी आई. आज देहाने जरी नसली तरी संस्काराने तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत राहणार आहे. सकल तीर्थाची ये दुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण के जय. हो, आणि अशी आई आज देहाने गेली आहे पण कीर्तीने शिल्लक आहे. तुका म्हणे का पण उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून जाता जाता एक सांगून जाते तुम्हाला, आयुष्यात आपली माणसं आहे तोपर्यंत जपा गड्या, आहे तोपर्यंत जपा. गेल्यानंतर आठवणी भेटतील, माणसं नाही भेटणार. हो, आठवणी भेटतील, माणसं नाही. आज किती लाख रुपये दिले म्हणजे भागीरथी आई 5 मिनिटासाठी बोलायला येईल आपल्यासोबत. 5 मिनिटासाठी दिसेल हो बाबा आपल्याला, नाही शक्य. 15 दिवसांपूर्वी उत्तम बाबा माझं कीर्तन होतं नगरसूलच्या थोडंसं पुढे वाईभूती म्हणून गाव लागतं, तिथे माझं कीर्तन होतं. कीर्तन मळ्यात होतं. मी 10ला पोहोचले, वेळ होता कीर्तनाला, एकटीच बसले होते. एक आजी माझ्या जवळ आली, बाबा म्हणे, माई अगं इथं एकटी बसायपेक्षा चल घरी. वेळ होता म्हणून मी तिच्या घराकडे निघाले. रविवारचा दिवस होता, सत्य घटना सांगते तुम्हाला. घर खेड्यातलं होतं, मोठं अंगण आणि मोठे मोठे झाडं, सावलीत लेकरं उड्या मारत होते, खेळ खेळत होते. खेळ होता विटी दांडूचा. विटी दांडूचा खेळ खेळणारी लेकरं पाहिले मला आनंद झाला. अरे मोबाईलच्या जमान्यामध्ये लेकरं विटी दांडू खेळता, आनंद झाला. मी त्या लेकरांना पाहिलं, मध्ये गेले, चहा पाणी नाश्ता झाला आणि अर्ध्या तासाने बाहेर निघाले. बाहेर पाहिलं, बाबा जिथं खेळ खेळत होते ना लेकरं, काका तिथं कोणीच नव्हतं. फक्त एक पोरगी होती, 2री 3रीच्या असेल लेकरू. ती एका झाडाखाली बसलं होतं. पोरगी उदास होती. तिचा उदास चेहरा पाहिला. मी तिच्या जवळ गेले, कारण माझ्या जीवनातलं एक वाक्य आहे, तुम्हाला वेद वाचता आले नाही तरी चालेल पण दुसऱ्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजे. अट्टहास नाही, तुम्ही वेदच वाचा, पण वेद सुद्धा सांगतो
तुम्ही दुसऱ्याच्या वेदना वाचा. हो. तिचा चेहरा उदास दिसला. मी तिच्या जवळ जाऊन बसले. तिला विचारलं, दीदी का ग उदास बसलीस? तिनं उत्तर दिलं, माई खेळत होते ग. मग का उदास बसलीस? ती म्हटली, माई खेळच मोडला म्हणून उदास बसले. न राहून बाबा मी तिला पुन्हा विचारलं, का ग बाळा खेळ का मोडला? ती म्हणाली, माई सवंगडीच गेले म्हणून खेळ मोडला. उत्तर तिचं एका वाक्यात होतं, सवंगडीच गेले म्हणून खेळ मोडला. पण विचार मी एक दिवसभर एक रात्रभर केला, अरे खेळातलेच सवंगडी जात असेल तर लेकरू उदास बसतं. जीवन हाही एक खेळ आहे आणि या जीवनात सुद्धा काही सवंगडी आहे. जीवनातले सवंगडी सांगू. जीवनातले पहिले सवंगडी आहे तुम्हा आम्हाला जन्म देणारी आई आणि बाप. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत प्रेमाचा खेळ खेळा, निस्वार्थ प्रेमाचा खेळ. ज्या दिवशी जीवनातली आई आणि बाप निघून जातील त्या दिवशी सुद्धा आपल्याला त्या लेकरासारखं उदास बसायचं आहे, कारण आई बाप रूपी सवंगडी केले असते. दुसरे जीवनातले सवंगडी आहे तुम्ही पती आणि पत्नी दोघांपैकी एकही गेला की त्या दिवशी तुम्हाला उदास बसावं लागतं, त्या दिवशीही तुमचा खेळ मोडतो. म्हणून जीवनात दोघं जिवंत आहे तोपर्यंत प्रेमाचा खेळ खेळा. आणि तिसरी गोष्ट आहे तुमचे लहाने लहाने लेकरं, जोपर्यंत लेकरं तुमचे लहान आहे तोपर्यंत त्यांच्याशी प्रेमाने खेळा, प्रेमाचा खेळ खेळा. लेकरं सुद्धा मोठे होणार आहे, पंख फुटले की तेही आपल्या वाटेनं उडून जाणार आहे. त्या दिवशी पुन्हा तुम्हाला त्या लेकरासारखं उदास बसायचं आहे, त्या दिवशी तुमचा प्रेमाचा खेळ संपणार आहे. हा प्रेमाचा खेळ संपण्याच्या अगोदर सर्वांनी सावध व्हा आणि एकमेकांच्या सोबत जिवंत आहे तोपर्यंत प्रेमाने राहा. आज गेली आमची भगीरथी आई, मायरूपी सवंगडी गमावली आमच्या सर्वांनी, आमच्या सर्व परिवाराने. ही आई पुन्हा भेटणार नाही. जीवनातल्या त्या तुझ्या सावलीची नका करू दुर्दशा, त्या माता माऊलीची, त्या माता माऊलीची. आई बाप गेल्यावरी पडसी उन्हात, येताची आठवण झुरसी मनात. माता माऊली ज्योत फुलांची, नका करू दुर्दशा, त्या माता माऊलीची, त्या माता माऊलीची. आज भागीरथी आईनं आम्हाला एकच शिकवलं की अशा संस्काराने लेकरं घडवा, आणि या लेकरांनी आम्हाला एकच शिकवलं, एवढ्या प्रेमानं आईचा शेवट करा गड्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आठ भाऊ संघटितपणे राहतात. कधी सक्का आणि परका हा भेदभाव केला नाही, कधी बहिणीनं सक्का आणि परका हा भेदभाव केला नाही. सगळ्यांचं संघटन, सगळ्यांचं या सर्वांच्या संघटनाला नक्कीच माझा सलाम असेल, नक्कीच अभिवादन असेल, नक्कीच नम्र होईल मी या सर्वांच्या संस्कारापुढे. कारण गोड संस्कार भागीरथी आईनं दिले. आईच्या मनापासून आभार. ज्यांनी गोड सेवेला साथ केली आमची विनीकरी बाबा, आपले मनापासून आभार. ऋषीदादांनी गोड गायनाची साथ केली, ऋषीदादा आपले मनापासून आभार. उत्तम बाबांनी उत्तम अशी साथ केली, त्यांचे मनापासून आभार. उपस्थित असणारे आपल्या गावातील परिसरातील सगळे भजनी मंडळ, हां सगळ्यांचे मनापासून आभार. नाव उल्लेख काय करत नाही. इकडे असणारी भजनी मंडळ आपले सर्वांचे मनापासून आभार. भाऊसाहेब बाबा आहेत, बाबा आपले मनापासून आभार. प्रमोद महाराज इथले, प्रमोद महाराज. हा नाही माहिती आहे, फक्त नाव आठवे ना मला, ते होतं वयमानानुसार. प्रमोदजी महाराज आपले मनापासून आभार. पेटी मास्तर खंडू महाराज. हा खंडू महाराज आपले मनापासून आभार. आपले मृदुंग वैभव दादा, हा वैभव दादांचा मृदुंगाच्या बाबतीत खरंच वैभव आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. या सगळ्या गुणीजन मंडळींसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्यांनी गोड अशी सिस्टीमची ऑपरेटिंग केली त्यांचे मनापासून आभार. माझ्या समवेत आलेले आपले सगळे वैकुंठवासी माझे पती वारकरी रत्न अनिलजी महाराज जमदाडे महाराजांनी अगदी आम्ही जिव्हाळ्यानं सुरू केलेली ही वारकरी शिक्षण संस्था, मला असं वाटतं एक महाराज देहारूपाने गेले असेल तर या लेकरांच्या रूपामध्ये प्रत्येकाच्या चालीमध्ये, प्रत्येकाच्या वाक्यामध्ये आणि प्रत्येकाच्या जगण्यामध्ये आपल्याला महाराज तुम्हा आम्हाला सगळ्यांना दिसतात. आणि अशी ही गोड लेकरं या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या मनापासून आभार. माझ्या समेत आलेले आमचे सिद्धेश महाराज आहे, गोड असं गायन त्यांनी केलं. शिवाजी मामांचा, आमच्या मामांचा आग्रह होता की माई म्हणे ते दोन्ही लेकरं घेऊन ये, पण एक गेलेला आहे जळगावला आणि एक आई इथे, मग एक जे होतं ते घेऊन आले. सर्वांच्या मनापासून आभार. बोलता बोलता चुकलं असेल माझ्या आज्ञा आणि बुद्धीचा दोष, बरोबर असेल ते गुरुवरांचा आशीर्वाद.
नरहरी महाराज गोड वर्णन करतात. शरीराची होय माती, कुणी न येती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. आणि महत्वाचं सांगू का तुम्हाला, खऱ्या अर्थाने आज हे कधी कधी असं होतं, एरवी जर कीर्तन करत असलं तर दडपून नेता येतं, पण अशी महात्म्य असले की मग दडपण येतं. नाही का? हा, कुठेतरी कीर्तनाची सुद्धा परीक्षा असते. आणि मला वाटतं असे परीक्षक जेव्हा असतात तेव्हा आम्हाला सुद्धा एक आनंददायक एक भीती पण असते आणि एक आनंदही असतो की पितृतुल्य महाराजांनी आज खऱ्या अर्थाने वारकऱ्यांचं ते वैभव आहेत आणि असे वारकऱ्यांचं वैभव असणारे, वारकऱ्यांचं रत्न असणारे आणि तुमच्या आमच्या सर्वांचे साठी एक मार्गदर्शक, योग्य मार्गदर्शक. कारण एक सांगते, जीवनात 4 लोक भेटतात. काही वाट बघणारे असतात, काही वाट दाखवणारे असतात, काही वाट सांगणारे असतात आणि काही वाट लावणारे असतात. हो, पण मात्र जे योग्य वाट दावी करी धरून या असे असणारे पूजनीय सद्गिरी बाबा आपली उपस्थिती आहे. आपले मनापासून आभार. आपल्या परिसराचं वैभव, वारकऱ्यांचं वैभव, माझ्यावरती मुलीवत स्नेह करणारे आपले वागचौरे बाबा आहेत. बाबा आपले अगदी मनापासून आभार. उपस्थित असणारे आता सगळेच जण आहे दादा, काय कुणाचं नाव उल्लेख करत नाही, बसलेले सगळे श्रोते मंडळी सर्वांचे मनापासून आभार. नरहरी महाराज सांगतात, हे सगळं जे जगतोय हे स्वप्नवत आहे, हे आसार आहे, अभंगाचं शेवटचं चरण. ऐसे